कोणत्या धर्मातून कोणत्या धर्मात उडी मारू शकतो, आमचा स्वतंत्र अधिकार आहे संविधानाने दिलेला. पण जर देवाला धर्माची गरज नाही तर मग हा धर्म आणलाय कुणी जगात? देवाने आणला का माणसाने आणला? हा प्रश्न आहे. आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे, आम्हाला धर्माची गरज नाही. शेवटचा मुद्दा फार महत्वाचा. मला तारणाऱ्याची गरज आहे, मला धर्माची गरज नाही. म्हणून आपला धर्म आपल्या कपाळावरती लिहून ठेवा, नाही तिथे करून ठेवा. बाबा तुम्ही या धर्माचे. येशू प्रभू की. तारणारा कोण आहे हे महत्वाचं आहे. जगात तुम्ही आणि मी पाहतो, तुम्हाला आणि मला शिकायला मिळतं. अनेक गोष्टी तुम्हाला आणि मला माहित आहे. मग तुम्हाला आणि मला यातून हा प्रश्न आपल्या मनाला विचारायचा आहे की मला मुक्ती कोण देईल, मला वाचवीन कोण, मला सुटकारा कोण देईल, कोण परमेश्वर आहे, कोण देव आहे, कोण ईश्वर आहे जो मला पापापासून मुक्त करू शकतो आणि मला अनंत काळचं जीवन देईल मृत्यूच्या नंतर. तो कोण आहे? तो कोण आहे? जगामध्ये अनेक लोक आलेत, अनेक राजे महात्मा आले, वीर आले, पैगंबर आले. कोण आलं नाही? भरपूर जण आलेत, पण मुक्ती नाही दिली. मुक्तीसाठी येशू बलिदान झाला, यज्ञ दिला. प्रजापिता त्याला म्हटलं गेलेलं आहे. प्रजेचा पिता, देवांचा देव. योहान 3:16 मध्ये लिहिलं आहे, मानवासाठी तारणारा जगात आला. आणि ह्या तारणाऱ्याची सुवार्ता तुमच्या आणि माझ्यामध्ये आज वचनाच्या द्वारे ह्या तारणाऱ्याला आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकार केला. आणि अंतःकरणात या तारणाऱ्याचा स्वीकार केल्यामुळे परमेश्वराचा प्रकाश माझ्यामध्ये आहे. आज परमेश्वराची महिमा माझ्यामध्ये आहे, परमेश्वराची शक्ती माझ्यामध्ये आहे, परमेश्वराचा ताकद माझ्यामध्ये आहे. आणि ताकद जर माझ्यामध्ये आहे तर ह्या जगाला उजेड देणारा मी आहे. जग अंधारात आहे आणि मी प्रकाशात आहे. आणि माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे, तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. जगामध्ये जेवढी ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्ताचा स्वीकार करून, प्रकाशाचा स्वीकार करून, सुवार्तेचा स्वीकार करून त्याने ख्रिस्ताला ग्रहण केलेला आहे आपल्या अंतःकरणात, परमेश्वर त्यांना म्हणतो की तुम्ही या जगाला जाऊन अंधकारातून आता बाहेर काढा आणि त्यांना सुवार्ता जाऊन सांगा. म्हणजे ते पौलासारखे बनतील. त्यांचा